नमस्कार शिक्षक मित्रांनो, अधिकारी कट्टा या युट्यूब चॅनलला आपलं मनपूर्वक पुन्हा खूप खूप स्वागत. गेले 8-15 दिवस राज्यभरात जे गोंधळाचं आणि असंतोषाचं वातावरण चालू आहे, त्या पार्श्वभूमीवर आज आपल्या समोर उभा आहे. खूप सगळे फोन, खूप सगळे मेसेजेस मोबाईलवर येऊन धडकलेले आहेत. खूप सगळे यूट्यूबचे व्हिडिओज आलेले आहेत आणि आपल्यावर विश्वास असणाऱ्या अनेक बांधवांनी खूप फोन केले, खूप मेसेज केले, परंतु त्यांना गेल्या 8 दिवसामध्ये रिप्लाय देणं प्रॅक्टिकली शक्य झालं नाही. थोड्याशा छोट्या मोठ्या अपघातातून बचावल्याने आपल्यासमोर आज इथे उभा आहे. तब्येत ठीक आहे? आता कमेंट बॉक्समध्ये गेट वेल सून सारखे मेसेज करू नका. आता ठीक आहे, तुमच्यासमोर उभा आहे. वैयक्तिक विषय थोडासा बाजूला ठेवू आणि थोडंसं आपण आपल्या प्रोफेशनल विषयाकडे येऊया. तर मित्रांनो, आपण बघतोय की एकच शब्द टीईटी अनिवार्य, आणि हा टीईटी अनिवार्य शब्द गेले 15 दिवस झाले आपल्या डोक्यामध्ये भुंग्यासारखा घर करतोय, जखम करतोय, आणि ती बळबळती जखम गेल्या 15 दिवसामध्ये बरी होण्याचं नाव घेईना. नुकत्याच बदल्या झाल्यात, काहींचे आनंदाश्रू, काहींचे दुःखाश्रू, विद्यार्थ्यांची रडरड, या सगळ्याच्या वातावरणातून आपण जात असताना आपल्याला हा एक मोठा मेसेज येऊन आपल्या मोबाईलवर धडकला आणि आपल्या काळजाचा ठोका चुकला की टीईटी अनिवार्य. आता ह्या टीईटी अनिवार्यतेमध्ये अनेक लोकांनी अनेक व्हिडिओज पाहिले, परंतु त्याच्यातून अनेकांचं शंका समाधान झालं नाही. अनेकांचे प्रश्न तसेही अनुत्तरित राहिले. अनेक व्हिडिओच्या माध्यमातून अनेकांनी अनेक वेगवेगळे समज करून घेतले. त्या समजबाबतचे मेसेज येऊन थांबले. मोबाईल पाहणं शक्य झालं नाही, अपघातामध्ये मोबाईल फुटला होता, त्यामुळे एकही मेसेज पाहणं झालं नाही. परंतु जीवन सरांना आलेले, ऐरे सरांना आलेले जे मेसेज आहेत, जे फोन आहेत, त्या सगळ्यांचा कारणमीमांसा, त्याची एक यादी केली. नेमकं त्याची काय उत्तर दिली पाहिजे, नेमकं काय असलं पाहिजे, या सगळ्याच्या याचा उहापोह आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. या व्हिडिओचे आपण मित्रांनो 3 भाग केलेले आहेत. पहिला भाग की टीईटी नेमकी कुणाला, हा पहिला भाग, त्याची सविस्तर उत्तर आपण घेऊयात. दुसरं, टीईटी कोणाकोणाला आहे या संदर्भातले पुरावे काय काय आहेत, आणि ही टीईटी नेमकी आली कशी, सुप्रीम कोर्टाने नेमका काय बेस धरला, कुठली गोष्टी बेसिक गोष्ट धरली आणि त्याच्यावर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला, ती एक गोष्ट. आणि तिसरी गोष्ट, आता टीईटी द्यायची नसेल तर काय करायचं. मग शिक्षक संघटना, शिक्षक प्रतिनिधी, माननीय मंत्री महोदय, आमदार महोदय, या सगळ्यांच्या समन्वयानं नेमकं शिक्षकांसाठी काय करता येईल, हा या व्हिडिओचा तिसरा भाग असेल. अशा 3 भागामध्ये व्हिडिओ आहेत. ज्याला जो भाग पाहायचा त्याने तो स्किप करून पहा. व्हिडिओ थोडासा स्लो वाटला तर व्हिडिओचा स्पीड वाढवून पहा, परंतु हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मोठा जरी झाला तरी हा व्हिडिओ तुमच्या माझ्यासाठी आहे. आतापर्यंत तुम्ही जे जे व्हिडिओ पाहिलेत ते सगळे प्रोफेशनल आहेत, तुम्हाला माहिती, परंतु हा जो व्हिडिओ आहे हा तुमच्यातल्या एका माणसाचा आहे, आणि हा तुमच्या जीवन मरणाशी, तुमच्या नोकरीशी, तुमच्या उदरनिर्वाहाशी संबंधित आहे. म्हणून इतका छोटासा आणि बारीक बारीक अभ्यास करून पडल्या पडल्या या सगळ्या गोष्टी काढलेल्या आहेत. आणि म्हणून यातले ईच अँड एव्हरी गोष्ट ही आपल्याला कशी लागू आहे, आपल्याला कशी लागू नाही, लागू न करण्यासाठी काय केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा बारीक सारीक अभ्यास करून आपल्या समोर आज इथे उभा आहे. चला, या पेपरच्या बातम्या तुम्ही सगळ्या वाचलेल्या असेल की शिक्षकांना टीईटी अनिवार्य, हे सगळं आपण पाहिलेलं आहे, वाचलेलं आहे. आता नेमकं आपण याचे 3 भाग बघूयात. सगळ्यात पहिल्यांदा ही माननीय सुप्रीम कोर्टाने जे म्हटलेलं आहे की टीईटी नेमकी कोणाला, तर त्याचं उत्तर सगळ्यात पहिल्यांदा घेऊ. का ज्यांना पहिलाच भाग पाहिजे त्यांनी पहिला भाग पाहून नंतरचा भाग सोडून दिला तरी चालेल, परंतु ज्यांना याचं पूर्ण नॉलेज पाहिजे त्यांनी संपूर्णपणे या व्हिडिओचा अभ्यास करा, पहा, जेणेकरून आपल्याला कळेल की नेमकं आपल्याला काय करायला पाहिजे आणि कसं करायला पाहिजे. भाग पहिला की टीईटी कुणाला. तर या प्रश्नाचं सरळ सरळ उत्तर आहे, अनेक व्हिडिओज मध्ये अनेक तारखा दिल्या, 2001, 2003, 2009, 2013, 2019 असे टप्पे पाडलेले आहेत. परंतु मित्रांनो, याचं सरळ सरळ उत्तर आहे टीईटी आहे सर्वांना. सर्वांना टीईटी आहे, सर्वांना. आता यातून वाचलंय कोण, एक्झेम्पशन कोणाला आहे, तर ते एक्झेम्पशन आहे फक्त ज्यांचं वय 53+ आहे त्यांनाच याच्यातून सूट आहे, यांना टीईटीचं बंधन नाही. परंतु कुठपर्यंत ही एक ओळ झाली, हे आहे नोकरीमध्ये राहण्यासाठी. तुम्हाला नोकरी टिकवण्यासाठी सर्वांना टीईटी द्यायची आहे, ज्यांचं वय वर्ष 53+ आहे त्यांनी सोडून. म्हणजे तुम्हाला नोकरी जर टिकवायची असेल, नोकरीमध्ये जर राहायचं असेल,
माननीय सर्वोच्च न्यायालयाने असे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत की पुढील 2 वर्षानंतर त्या तारखेनंतर सुप्रीम कोर्टाचं जे जजमेंट आलेलं आहे त्या जजमेंटच्या तारखेनंतर, जजमेंट आपण पाहणारच आहोत, त्या जजमेंटच्या तारखेनंतर 2 वर्षात तुम्हाला टीचर इलिजिबिलिटी टेस्ट, शिक्षक पात्रता परीक्षा जी आहे ती उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. म्हणजे 53+ वाल्या शिक्षक बांधवांना नोकरीमध्ये राहण्यासाठी टीईटी नाही, परंतु ज्यांचं वय 52 वर्ष आणि 364 दिवस आहे या तारखेला, सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटच्या तारखेला, त्या व्यक्तीपर्यंत, त्या शिक्षकांपर्यंत सर्वांना टीईटी लागू आहे, बंधनकारक आहे आणि ती टीईटी आपल्याला 2 वर्षामध्ये उत्तीर्ण व्हायची आहे. मग 53+ वाल्यांसाठी काय वेगळं? 53+ वाल्यांना एका कंडिशन मध्ये टीईटी अनिवार्य आहे. एका कंडिशन मध्ये, कोणत्या? जर त्यांना पदोन्नती घ्यायची असेल, जर त्यांना पदोन्नती हवी असेल, मग ती असेल मुख्याध्यापक, पदवीधर, केंद्रप्रमुख आणि विस्तार अधिकारी, यातली कुठलीही पदोन्नती त्यांना घ्यायची असेल तर तुम्हाला या 53+ वाल्या बांधवांना सुद्धा टीईटी देणं कंपल्सरी आहे. त्यांना नोकरीत राहण्यासाठी टीईटी कंपल्सरी नाही, परंतु पदोन्नती हवी असेल तर टीईटी कंपल्सरी आहे. आता 53+च्या आधीची बांधव, त्या आधीच्या बांधवांसाठी काय आहे? त्यांना नोकरी टिकवण्यासाठी सुद्धा काय हवंय? टीईटी हवी आहे, बरोबर. पदोन्नतीसाठी टीईटी हवी आहे, बरोबर. पदोन्नतीसाठी सुद्धा टीईटी हवी आणि नोकरीमध्ये राहण्यासाठी सुद्धा टीईटी हवी आहे. हे सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटचं स्पष्ट विश्लेषण आहे. याच्यामध्ये कुठल्याही वेगवेगळ्या तारखा दिलेल्या नाहीत, त्याच्यामध्ये कुठल्याही तारखेचा संदर्भ दिलेला नाही. आता मान्य सर्वोच्च न्यायालयाने नेमकं कोणत्या आधारे हे सगळं जजमेंट पास केलेलं आहे ते आपण पाहणार आहोत. माझ्या मते ही गोष्ट क्लिअर झालेली आहे. टीईटी कुणाला? तर टीईटी सर्वांना. ज्याचं वय 52 वर्ष 364 दिवस आहे त्या व्यक्तीपर्यंत, ते नुकतेच जॉईन झालेले शिक्षण सेवक ज्यांनी ऑलरेडी पवित्र पोर्टल मधून टीईटी देऊनच आलेले आहेत, त्या सर्वांना टीईटी बंधनकारक आहे. ज्यांनी टीईटी दिलेली आहे, जे टीईटी उत्तीर्ण आहेत, त्यांचा प्रश्न नाही. आता टीईटी ज्यांनी पूर्वी दिलेली आहे, अनेकांचे फोन असे आले की आम्ही 2011ला टीईटी दिली, काहींनी गंमत म्हणून दिली, काहींनी अभ्यास म्हणून दिला, तर त्या बांधवांचं अभिनंदन, कौतुक. कारण 2011 पर्यंत जी टीईटी होत होती, 11 नंतर जी टीईटी झाली, त्याचं व्हॅलिडेशन जे होतं प्रमाणपत्राचं ते 7 वर्ष होतं. परंतु राज्य शासनानं एमपीएसपी त्याच्यामध्ये सुधारणा केली, परीक्षा परिषदेनं, सॉरी. आणि ते जे प्रमाणपत्र आहे ते प्रमाणपत्र लाईफ टाइम साठी ठेवलं. म्हणजे टीईटी तुम्ही एकदा पास झाले तर तुम्हाला परत त्या पूर्ण तुमच्या आयुष्यामध्ये कधीही टीईटी उत्तीर्ण करायची गरज पडत नाही, असा निर्णय दिला. त्याच्यामुळे ज्यांच्याकडे टीईटीचं प्रमाणपत्र आहे त्यांना दुसरी कोणतीही गोष्ट करण्याची गरज नाही. आता आपण बघूया सध्या देशाची स्थिती आणि नंतर बघूया आपण आपल्या राज्याची स्थिती, का नेमकं काय झालंय. आता सगळ्यात पहिल्यांदा ही गोष्ट तुम्हाला कळाली असेल की टीईटी ज्यांनी आता नुकतेच प्रमोशन्स घेतलेले आहेत, पदवीधर प्रमोशन घेतलेले आहेत, त्याच्यानंतर मुख्याध्यापक प्रमोशन घेतलेले आहेत, काही दिव्यांग बांधवांचे फोन आले की आम्ही प्रमोशन घेतलेत, आम्हाला टीईटी बंधनकारक आहे का? तुम्ही शिक्षक आहात, सगळ्यांना टीईटी बंधनकारक आहे. यांना कुठल्याही कॅटेगरीला, कुठल्याही संवर्गाला याच्यातून सूट नाही. त्याच्यामुळे टीईटी आपल्या सर्वांना आहे. कुठल्याही तारखा, कुठल्याही याच्यामध्ये कोणी काय सांगितलं की या तारखेच्या अगोदर ज्यांनी जे जॉईन आहेत, या तारखेनंतर जे जॉईन आहेत, या टप्प्यातले जे लोक आहेत त्यांना टीईटी नाही, असं अनेक ठिकाणी तुम्हाला ऐकायला भेटेल. सपशेल खोटं आहे. सर्वांना टीईटी बंधनकारक असल्याचा निर्वाळा माननीय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. आता दुसरी एक बाब घडते, सध्या एक बाब घडते ती आता अगोदर सांगतो, नंतर आपण सुप्रीम कोर्टात जजमेंट पाहू. एक बाब अशी घडते आहे की राज्यभरामध्ये अनेक मान्य उच्च न्यायालयांचे, मद्रास उच्च न्यायालय असेल, बॉम्बे उच्च न्यायालय असेल, मुंबई उच्च न्यायालयाचं नाव बॉम्बे उच्च न्यायालय, त्याच्यावर आक्षेप घेऊ नका. मद्रास उच्च न्यायालयाचं नाव मद्रास उच्च न्यायालयाचं आहे. ते नाव जरी चेन्नई झाले असेल तर उच्च न्यायालयाची नावं बदललेली नाही, ती नावं तशीच आहेत. तर बॉम्बे उच्च न्यायालय, मद्रास उच्च न्यायालय, माझ्या मते उत्तर प्रदेशचं पण, असे 2-3 उच्च न्यायालयांचे निर्णय आहेत
की अमक्या अमक्या तारखेनंतर या तारखेनंतर त्यांना टीईटी बंधनकारक नाही शिक्षकांना. आणि मग त्याच्या संदर्भात व्हॉट्सअपवर फिरतायत आणि व्हॉट्सअपवर फिरून ते दाखवतात की आपण या संदर्भाचा आधार घेऊन आपण राज्य शासनाला अशा अशा पद्धतीने पत्र काढायला लावू, तशा पद्धतीने पत्र काढायला लावू. पण माझ्या सगळ्या मित्रांना हात जोडून विनंती आहे, इतकं साधंसं गणित जर आपल्याला कळत नसेल तर मात्र आपण फक्त व्हॉट्सअपवर आहोत असं म्हणायला हरकत नाही. माननीय सर्वोच्च न्यायालयाने ज्या दिवशी निर्णय दिला त्या दिवशी सगळ्या उच्च न्यायालयांचे निर्णय हे स्क्रॅप झाले. इतकं साधंसं गणित आहे. कारण सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा अभिलेख म्हणून गणला जातो. कलम 143 राज्यघटनेचं सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे हा प्राधिलेख असतो. म्हणजे ते घटना दुरुस्ती सारखं त्याला त्या वाक्यांना अर्थ असता. आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाने जे निर्णय दिलेला आहे, जे वाक्य वापरलेले आहेत ते राज्यभरातल्या 25च्या 25 उच्च न्यायालयांना बंधनकारक आहेत असं भारतीय राज्यघटना म्हणते, आपण नाही. त्याच्यामुळे कुठल्याही उच्च न्यायालयांचा संदर्भ देऊन राज्य शासनाकडे या संदर्भातलं पत्र काढायला जाणं म्हणजे आपला वेळेचा अपव्यय करणं आहे. आणि निश्चितच त्या बांधवांचं कौतुक आहे की कुठल्या ना कुठल्या मार्गाने ते प्रयत्न करतात. परंतु माझ्या सगळ्या या बांधवांना विनंती आहे की योग्य मार्गाने जर आपण गेलो तर निश्चितच याच्यामध्ये यश आपल्याला लाभेल. ते मी तुम्हाला सांगतो नेमकं आपल्याला काय करायला पाहिजे आणि कसं करायला पाहिजे. बघा, दुसरा एक संदर्भ आहे, तो आहे 2008, 2009, 2010, 2011 आणि 2012 या 5 वर्षामध्ये जे बांधव शिक्षक झालेले आहेत. बघा, जे बांधव शिक्षक झालेले आहेत त्यांनी सीईटी दिलेली आहे, बरोबर, त्यांनी सीईटी दिलेली आहे. आणि आता शासन काय म्हणते किंवा माननीय सर्वोच्च न्यायालय काय म्हणते की तुम्हाला टीईटी उत्तीर्ण व्हायचंय, टीचर पात्रता परीक्षा, आणि इथे काय होतं कॉमन एंट्रन्स टेस्ट. परंतु ह्या दोन्हीही परीक्षा परिषदेने घेतलेल्या होत्या, बरोबर. त्याचं नोटिफिकेशन आपल्याकडे आहे. ही पण आणि ही पण. टीईटी पण परीक्षा परिषदच घेते आणि आपली जी सीईटी घेतली होती 2008, 9, 10, 11, 12 वाल्या बॅचच्या बांधवांची, त्यांची पण जी सीईटी घेतली होती ती परीक्षा परिषदेनंच घेतली होती. आणि तिला सुद्धा शिक्षक पात्रता परीक्षा असंच नाव दिलेलं होतं. आणि याही उपर जेव्हा त्या जाहिरात सुटली होती त्या जाहिरातीमध्ये त्याचा उल्लेख होता. आणि याचा जो उल्लेख आहे हा एनसीटीईशी संबंधित राहून आपण परीक्षा परिषदेकडे पाठपुरावा याचा करणार आहोत. म्हणून 2008 ते ज्या लोकांनी सीईटी दिलेली आहे त्या बांधवांना टीईटी द्यायला लागू नये. कारण टीईटी आणि सीईटी ही समकक्ष आहे असं व्यक्तिशः माझं म्हणणं आहे. माननीय सुप्रीम कोर्ट, माननीय उच्च न्यायालय त्याबाबत काय निर्णय देईल आणि मान्य परीक्षा परिषद आणि मंत्री महोदयांकडे पाठपुरावा करून त्याचा काय रिझल्ट येईल हे आपल्याला बघायचं आहे. याचे 2 मार्ग आपण अवलंबणार आहोत. सीईटी वाल्या बांधवांसाठी म्हणतोय, पहिला जो मार्ग आपण करणार आहोत, आपण या सगळ्या बांधवांच्या वतीनं परीक्षा परिषद प्लस मंत्रालय यांच्याकडे पाठपुरावा करून सीईटी आणि टीईटी एक आहे असं पत्र निर्गमित करण्याचा प्रयत्न करणार आहोत, नंबर 1. आणि दुसरं, माननीय उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करणार आहोत सगळ्या संदर्भ देऊन की सीईटी आणि टीईटी हे इक्विव्हॅलंट होते, एकाच संस्थेने घेतलेले होते, शासनानेच घेतलेले होते, शिक्षक होण्यासाठीच घेतलेले होते, शिक्षक भरती करताच ही परीक्षा घेतलेली होती. परिणामी सीईटी आणि टीईटी ही सारखी धरण्यात यावी अशा पद्धतीचा माननीय उच्च न्यायालयामध्ये आपण रिट पिटिशन दाखल करणार आहोत. म्हणून 2008 ते 2000 जे काय असेल ज्यांनी सीईटी दिलेले आहे या बॅचचं नेतृत्व व्यक्तिशः मी करणार आहे हे मी तुम्हाला सांगतो. परिणामी जे कोणी या बॅचचे विद्यार्थी असतील किंवा जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहेत परंतु आपला मित्र या बॅचचा आहे तर त्यांना टीईटीतून हे करण्यासाठी त्यांनी 7972 52 40 29 या व्हॉट्सअप नंबरला आपलं नाव, शाळा, जॉईनिंग डेट आणि आपण सीईटी दिल्याचं जे काही आपल्याकडे असेल ते मला या व्हॉट्सअप नंबरला टाकावं. आपण न्यायालयात जाण्याची कशी प्रक्रिया आहे ते आपण बघू किंवा परीक्षा परिषदाने मंत्रालयाकडे आपण त्याचा पाठपुरावा करू. ही एक गोष्ट झाली. आता जाऊयात पुढे. ही गोष्ट सगळ्यांना क्लिअर झाली असेल, नसेल झाली पुन्हा एकदा पाहून घ्या जेणेकरून आपल्याला
त्याचा लाभ होईल. आता माननीय सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे तो नेमका कशाच्या आधारावर दिलेला आहे ते आपण बघूयात. मान्य सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मी थोडासा समरी करून आणलेला आहे. 110 पानांचं ते जजमेंट आहे. 110 पानांच्या जजमेंटचं काही काम आपल्याला व्यक्तिशः नव्हतं, म्हणून जे गरजेचं आहे ते आणलेलं आहे. दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. सिव्हिल अपील आहे 1385/2025. हे मी तुम्हाला काय सांगतोय, 2025च्या अगोदर ज्या माननीय उच्च न्यायालयांमध्ये टीईटी आहे, टीईटी नाही, टीईटी लागू नाही, या तारखेपर्यंत टीईटी आहे, हे जे निर्णय दिलेले आहेत हे या सर्वोच्च न्यायालयाच्या तारखेनंतर काय झाले, स्क्रॅप झाले. डेट आली का इथे? ज्या दिवशी त्याचा निर्णय आलाय त्याची डेट आहे का? डेट शोधूयात आपण. आता ही काय एक याचिका होती का? नाही, ही सिंगल एक याचिका नव्हती. हे सगळे एवढे अपील करणारे होते. बघा, एवढ्या सगळ्या याचिका त्यांनी काय केल्यात, क्लब केल्यात सुप्रीम कोर्टाने आणि मग जजमेंट पास केलंय. आता सगळ्यात गमतीशीर गोष्ट आपल्यासाठी ही आहे बघा बांधवांनो, इथे ही जी याचिका दाखल केली होती ही याचिका एखाद्या व्यक्तीने माझी नोकरी वाचावी किंवा काही यासाठी केलेली नव्हती. ही एका अल्पसंख्याक संस्थेने त्यांच्या शाळेतील शिक्षकांना टीईटी असावी की नसावी, आरटी 2009चा कोणता कलम आम्हाला लागू होतो किंवा नाही याच्या संदर्भाने दाखल केली होती. आणि वर्सेस जर तुम्ही पाहिलं एक नंबरला आपणच आहोत, द स्टेट ऑफ महाराष्ट्र अँड अदर्स. याच्यामध्ये केरळ, कर्नाटक, तमिळनाडू अजून 3-4 राज्य आहे. म्हणजे याचा अर्थ सरळ सरळ असा आहे का माननीय सुप्रीम कोर्टाने जे जजमेंट दिलेलं आहे ते महाराष्ट्र शासनाच्या बाजूने दिलेलं आहे. इतकं तर क्लिअर आहे. म्हणजे महाराष्ट्र शासनाला जी गोष्ट पाहिजे होती ती सुप्रीम कोर्टानं मान्य केलेली आहे. म्हणून महाराष्ट्र शासनाकडे जाऊन सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला अधीन राहून काय पत्र काढता येतील ही इतकी किचकट आता प्रोसेस झालेली आहे का त्या गुंतागुंतीमध्ये किती काळ निघून जाईल याची शाश्वती आता या क्षणाला आपल्याला देता येणार नाही. अंजुमन इशात ई तालीम ट्रस्ट वर्सेस द स्टेट ऑफ महाराष्ट्र अँड अदर्स. आणि या सगळ्या याचिका ज्या व्यक्तींनी, काही पर्सनली व्यक्तींनी, काहींनी रिट पिटिशन म्हणून, काहींनी मान्य उच्च न्यायालयाच्या निर्णयाला अपील म्हणून जे दाखल केले आहेत त्या सगळ्या याचिका क्लब केल्या आणि त्या क्लब केलेल्या याचिकांचं जे जजमेंट आहे ते माननीय सुप्रीम कोर्टानं दिलेलं आहे. डेट आहे इथे 1 सप्टेंबर 2025. वेळ आहे 17:02 म्हणजे संध्याकाळचे 5 मिनिटं असं डाउनलोड केलेलं आहे. ते दिसते ते पण साधारण त्यापर्यंत. हे बघा, हे जजमेंट आहे त्याच्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची पण नावे आहेत. त्या नावांची सध्या आपल्याला काही हे नसलं तर यातल्या 110 पानांच्या जजमेंट मध्ये आपल्याला काय गरजेचं आहे ते पाहूया. आपल्याला गरजेचं आहे, आता बघा इथे बरेच शब्द दिलेत, ते शब्दांचा अर्थ मी तुम्हाला नंतर सांगतो. इथे एनसीटीई, आरटीई, टीईटी असे बरेच शब्द दिलेत, त्याचा अर्थ मी काय आहे ते सांगतो. बघा, ऑर्डर ऑन ऍप्लिकेबिलिटी ऑफ द टीईटी टू इन सर्व्हिस टीचर्स. इन सर्व्हिस टीचर्स मध्ये 214, 215, 216 आणि 217 असे 4 जे जजमेंट मधले मुद्दे आहेत ते मुद्दे आहेत आपल्याशी संबंधित. याचं मराठी भाषांतर करून पाहिलं, माननीय उच्च न्यायालयात काम करणाऱ्या वकील महोदयांना विचारून पाहिलं, सगळ्यांकडून त्याचे अर्थ घेऊन पाहिले आणि त्याचा निष्कर्ष तुम्हाला मी मगाशी सांगितला तोच आहे. पुन्हा एकदा यातला काही गोष्टी पाहू, त्या तुम्हाला मी इथे सांगतो. यातली एक गोष्ट आपल्याला पाहायची आहे की सगळं वाचल्यानंतर याच्यामध्ये एकच गोष्ट इथे आहे का इन सेक्शन 2N ऑफ द आरटीई ऍक्ट. काय म्हटलंय? इन सेक्शन 2N ऑफ द आरटीई ऍक्ट म्हणजे आरटीई 2009 केंद्र प्रमुख भरतीमध्ये आपण शिकलेलो आहोत.
त्यातला जर कलम तुम्ही 2 आणि n जर उचकून पाहिला तर त्यात काय म्हटलेलं आहे, शिक्षकांच्या पात्रते संदर्भामध्ये काय दिलेलं आहे, तरतूद दिलेली आहे. आणि पुढे काय म्हटलंय, टिल सच टाइम द रेफरन्स इज डिसाइडेड अँड सब्जेक्ट टू द आन्सर टू द क्वेश्चन्स फॉर्मेटेड अबव अंडर सेक्शन 8 लॉजिकली इट वुड फॉलो दॅट इन सर्व्हिस टीचर, बघा, इन सर्व्हिस टीचर वुड ऑल्सो बी रिक्वायर्ड टू क्वालिफाय द टेट टू कंटिन्यू इन सर्व्हिस. सांगा मला, आता इतकं सगळं स्पष्ट लिहिल्यानंतर कुठून आणल्या तारखा? 2011, 2001, 2003, 2009. कुठेही जजमेंट मध्ये असं दिलेलं नाही मान्य सर्वोच्च न्यायालयाने का कोणाला त्याची माफी आहे किंवा काय. स्पष्ट म्हटलंय, क्वालिफाय द टीईटी टू कंटिन्यू इन सर्व्हिस, इन सर्व्हिस टीचर्स वाल्यांसाठी जे आता नोकरी करत आहेत, बस, याच्यापेक्षा वेगळं काही नाही. पुढे आता 214 मुद्दा हे झालंय, त्यांनी संदर्भ घेतला आरटी 2009चा 2N. ओके, तो बघा, तो केंद्रप्रमुख भरतीमध्ये मी तुम्हाला शिकवलेला आहे. पुढे 215वा मुद्दा. 215व्या मुद्द्यामध्ये सेम एक गोष्ट म्हटलंय, पंधराव्यात नको, 16वा आणि 17वा मुद्दा बघा. आम्ही राज्यघटनेच्या कलमाचा 142व्या कलमाचा वापर करून असं मान्य सुप्रीम कोर्ट म्हणतंय दॅट दोज टीचर हु हॅव लेस दॅन 5 years सर्व्हिस, ज्यांचे सेवेसाठी 5 वर्ष बाकी आहेत, म्हणजे ज्यांचं वयवर्ष 53 झालेलं आहे या सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटच्या दिवशी. ओके, ज्यांचे 5 वर्ष पूर्ण आहे सेवेला, हा, ऍज ऑन डेट मे कंटिन्यू इन सर्व्हिस, ऍज ऑन डेट त्या दिवशी मे कंटिन्यू इन सर्व्हिस टिल दे अटेंड द एज ऑफ सुपरनोशन विदाउट क्वालिफाईंग द टीईटी. ते टीईटी शिवाय सेवेमध्ये राहू शकतात. हा, हाऊएव्हर वी मेक इट क्लिअर दॅट, आम्ही हे स्पष्ट करतो की इफ एनी सच टीचर हॅव्हिंग लेस दॅन 5 years, म्हणजे एनी टीचर ज्याचे 5 वर्ष सेवेला बाकी आहेत ते पण, म्हणजे ज्यांचं वय 53+ आहे ते पण. हे फक्त आपल्या राज्यासाठी म्हणतोय 53+. काही राज्यांमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांची रिटायरमेंटची वयोमर्यादा ही 60 आहे, त्याच्यामुळे त्यांचं वयवर्ष तिथं 55 होणार आहे, हे पण लक्षात घ्या. एस्पायर फॉर प्रमोशन ही विल नॉट बी कन्सिडर इलिजिबल विदाउट ही ऑर शी हॅव्हिंग क्वालिफाईड टीईटी. मगाशी सांगितलेला मुद्दा की जरी तुम्ही 53+ तुमच्या सेवेची 5 वर्ष पूर्ण बाकी असतील आणि इतर जे शिक्षक असतील, ह्या सगळ्यांना धरून प्रमोशन करिता तुम्हाला टीईटी उत्तीर्ण होणं बंधनकारक आहे. म्हणजे एक, जे 53+ वाले बांधव आहेत त्यांना टीईटी उत्तीर्ण होण्याची गरज नाही नोकरीमध्ये राहण्यासाठी, आणि नोकरीमध्ये राहण्यासाठी इतर सर्वांना टीईटी उत्तीर्ण होणं गरजेचं आहे. दुसरं, ज्यांना प्रमोशन पाहिजे आहे त्या प्रमोशनसाठी 53+ वाल्या बांधवांना सुद्धा त्याच्यामधून सूट नाही, त्यांना सुद्धा प्रमोशनसाठी टीईटी पास होणं बंधनकारक आहे. इन सो फार as in service teacher recruited prior to enactment of the RT Act and having more than 5 years to retire on superannuation are concerned, they shall be under an obligation to qualify the TET. To qualify the TET, पुढे बघा, हे वाक्य फार महत्वाचं आहे, within 2 years from date in order. हे मगापासून म्हणतोय मी, हे सांगेनच कुणी, ऑर्डरच्या दिवसापासून, ज्या दिवशी ऑर्डर पास झाली आहे त्या दिवसाचं धरायचं तुम्हाला सगळं. तुमचं वयवर्ष 53 झालंय का, तुम्ही त्या दिवशी 53+ वयाचे झालेले आहात का, तुमची 5 वर्ष सेवेची बाकी आहेत का, आणि तुम्हाला त्या दिवसानंतर 2 वर्षामध्ये सेवेमध्ये कंटिन्यू राहण्यासाठी टीईटी पास होणं बंधनकारक आहे. इफ एनी ऑफ सच टीचर्स फेल, हे फार रश वाक्य आहे, आपल्या काळजाला भेगा पडावं इतकं खतरनाक वाक्य मान्य सुप्रीम कोर्टाने या ठिकाणी वापरलेलं आहे. आता मान्य सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटला आपल्याला व्यक्तिशः अपोज करता येत नाही. ज्यांना कोणाला याचा अपोज करायचा असेल त्याला रिव्ह्यू याचिका आपल्याला त्या संदर्भात दाखल करते. आपल्याकडे बघा, भारतीय संविधानाने खूप छान सिस्टम दिलेली आहे. एक त्रिस्तरीय रचना आहे, एकेरी एकात्म पद्धत आहे आपली न्यायालयाची. तुम्हाला खालच्या न्यायालयाचा निर्णय पटला नाही
तुम्ही मान्य उच्च न्यायालयात जाऊ शकता. मान्य उच्च न्यायालयाचा निर्णय तुम्हाला पटला नाही तर तुम्ही मान्य सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकता. माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय जरी तुम्हाला पटला नाही तरी पुन्हा एकदा मान्य सर्वोच्च न्यायालयातच तुम्ही रिव्ह्यू पिटिशन फाईल करू शकता. ही आपल्या भारतीय संविधानाची ताकद आहे आणि ते हक्क आणि अधिकार आपल्याला संविधानानं आणि माननीय सुप्रीम कोर्टानं दिलेले आहेत. माननीय सुप्रीम कोर्ट हे भारतीय संविधानाचं रक्षक म्हणून मानलं जातं, ती त्यांची जबाबदारी आहे. म्हणून भारतीय संविधानाचं रक्षण करतानाच दिलेलं हे जजमेंट आहे असं म्हणायला काही हरकत नाही. कंटिन्यू सर, इफ एनी ऑफ सच टीचर्स फेल टू क्वालिफाय टीईटी, जर यापैकी कोणतेही शिक्षक टीईटी क्वालिफाय होण्यासाठी अपयशी ठरले विथिन अ टाइम, त्या वेळेमध्ये, तर वी हॅव अलोड, पिटिशन अलो झालीये, वी हॅव अलो, दे शाल हॅव टू क्विट सर्व्हिस. काय सांगितलंय? जर तुम्ही 2 वर्षामध्ये टीईटी पात्र झाला नाही तर तुम्हाला सेवा सोडावी लागेल. दे मे बी कंपल्सरी रिटायर, सक्तीची निवृत्ती, अँड पेड व्हॉट एव्हर टर्मिनल बेनिफिट्स दे आर एंटायटल्ड टू. तुम्हाला स्वच्छ निवृत्तीचे जे जे लाभ आहेत ते सर्व तुम्हाला लागू होणार आहेत. वी ऍडेड रायडर दॅट टू qualify for the terminal benefits, such teachers must have put in qualifying period of service in accordance with the rules. खालचं मगाशी मी तुम्हाला सगळं मराठी भाषेत सांगितलेलं आहे. बाकी या सगळ्या गोष्टींमध्ये वेगळं काही पाहण्याची गरज नाही. थोडक्यात काय, सब्जेक्ट टू व्हॉट वी हॅव सेड अबोव, आम्ही जे काही वरती म्हटलेलो आहोत, इट इज reiterated that those aspiring for appointment and those in service teacher aspiring for appointment by promotion must however qualify TET or else. इथे एक or else शब्द आलेला आहे, असा एक लाभ आपल्याला करून घेता येईल बरं का. इथे मगाशी मी तुम्हाला जे म्हटलं ना CET, qualify TET or else they would have no right to consideration of their candidature, म्हणजे तुमच्या उमेदवारीचा हक्क तुम्हाला अबाधित ठेवता येणार नाही. अशा पद्धतीचं इन सर्व्हिस टीचरचं हे दिलेलं आहे. खाली 289 पॉईंट, ज्यांनी याचिका खरी दाखल केलेली होती त्यांच्यासाठीचा हा पॉईंट आहे की जे मायनॉरिटीचे आणि नॉन मायनॉरिटीचे जे स्कूल्स आहेत त्यासाठी माननीय सुप्रीम कोर्टाने एक हायर बेंचची स्थापना केलेली आहे. त्यांचा निर्णय ते देणार आहे. तो निर्णय सोडून माननीय सर्वोच्च न्यायालयाने सर्वच्या सर्व निर्णय इथे या ठिकाणी दिलेले आहेत. आता या निर्णयामध्ये आपण बघूयात पुढे की नेमकं माननीय सर्वोच्च न्यायालयाने कशा कशाचा आधार घेऊन हे सगळे निर्णय दिलेले आहेत. नुकताच आपण मान्य सर्वोच्च न्यायालयाचा टीईटीचा जजमेंट पाहिलं की नेमकं कोणाला टीईटी लागू आहे आणि कोणाला नाही. मग मान्य सर्वोच्च न्यायालयाने नेमका कशाचा आधार घेतला? याच्या पूर्वी ते नव्हतं का? तर मान्य सर्वोच्च न्यायालयानं निकाल देण्याच्या अगोदर राज्य शासनाने आणि केंद्र शासनाने RT 2009च्या अनुषंगाने शिक्षकांनी पात्रता परीक्षा दिली पाहिजे अशा संदर्भानं पत्र काढलेले आहे. आता शिक्षकांच्या पात्रता संदर्भानं जे अधिसूचना आहे ते कोण पारित करतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे, NCT, बरोबर. राष्ट्रीय शिक्षण परिषद जी आहे ती पारित करते. आता त्यांचे जर पाहिले आपण तर त्यांनी शिक्षकांसाठीचे मिनिमम क्वालिफिकेशन जे आहे ते दिलेले होते. हे सगळे पत्र मी तुम्हाला दाखवतो, तारखा हे सगळं वाचून दाखवायला फार आहे. बघा, भारत का राजपत्र, तारीख बघायची फक्त आपल्याला, 23 ऑगस्ट 2010. कोणाचं येते? राष्ट्रीय अध्यापक शिक्षा परिषद, NCTE, बरोबर. नॅशनल काउन्सिल ऑफ टीचर एज्युकेशन, म्हणजे शिक्षकांसाठीचं जे ट्रेनिंग, जे अनिवार्यता, ज्या पात्रता आहेत ते NCT निश्चित करत असतं. 23 ऑगस्ट 2010 त्यांनी काय केलंय? पत्र काढले आणि याच्यामध्ये सांगितलेलं आहे की शिक्षकांना टीईटी पाहिजे. हे एक झालं. ही तारीख एक लक्षात ठेवा. पुढे दुसरी तारीख पाहूया आपण. पुन्हा बघा, भारत का राजपत्र, राष्ट्रीय अध्यापक शिक्षा परिषद, 29 जुलै 2011. ही जी तारीख घुमते ना राज्यभर व्हॉट्सअपला, 29 जुलै 2011च्या अगोदर लोकांना नाही, त्यांच्या अगोदरच्या लोकांना नाही, 29 जुलैच्या अगोदरच्या लोकांना नाही. तर ह्या अधिसूचनेचा संदर्भ देत आहेत 29 जुलै 2011ला टीईटी कंपल्सरी झाल्याचा. आलं का लक्षात? म्हणजे 29 जुलै 2011, पण त्याच्या अगोदर पण एक आलेली आहे 23 ऑगस्ट 2010ची, ती पण आपण वाचायला बघत नाही.
ते 29 जुलै 2011, 23 ऑगस्ट 2011. ओके, तारखा लक्षात ठेवा. हे पुढे बोलूया आपण या संदर्भाने. फक्त मी कशा कशाचा संदर्भ दिलाय मान्य सर्वोच्च न्यायालयाने ते सांगत आहे. हा, हे झालं. त्यानंतर मिनिमम क्वालिफिकेशन 2010. 23 ऑगस्ट 2010 ही मगाचीच तारीख. बरोबर, हे झालं एनसीटीचे संदर्भ. आता याच्यामध्ये वेगवेगळ्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या राज्यांनी पत्र निर्गमित केलेले आहे. आपल्याकडे प्रमोशन होताना आपण मान्य उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. त्याचबरोबर माननीय मंत्रालयाकडे आपण गेलो. माननीय मुख्यमंत्र्यांनी आपल्याला दिलासा दिला आणि प्रमोशन झाले. आणि मग अनेक पत्र आली, खूप पत्र आली याच्यामध्ये. बघा कोणते कोणते पत्र आले ते फक्त बघूयात, हे सगळे तुम्हाला माहिती आहे. सगळ्यात महत्वाचं 20/8/2013चं पत्र, त्यानंतर 24/8/2018चं पत्र, सोबतच हे जे पत्र आहे, संदर्भ सगळ्यात देतात 13 फेब्रुवारी 2013चं पत्र आणि 2010चं पत्र की टीईटी कोणाला लागू आहे कोणाला लागू नाही. आता हे सगळं जर तुम्हाला वाचून दाखवत बसलो तर मात्र आपला व्हिडिओ 2-3 तासाचा होईल. एवढं काही बारीक बघायची गरज नाही. 26 नोव्हेंबर 2019 एक पत्र आहे शिक्षक पात्रता उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांबाबत. मग त्याच्यात काय काय दिलेलं आहे बघा, एवढे जे संदर्भ दिले आहेत त्याच्यामध्ये हे बघा. राष्ट्रीय शिक्षक परिषद नवी दिल्ली यांची 25/8/10ची अधिसूचना, 30/6/16चं पत्र, प्राथमिक संचालनाचे पत्र, आरटीईचा नियम, हे सगळे शासन निर्णय याच्यामध्ये दिलेले आहेत. ते सगळे शासन निर्णय वाचून मी तुम्हाला सारांश सांगितलेला आहे. थोडक्यात काय आहे की हे जे पत्र दिलेले आहेत हे आपल्याला माननीय सरकारने आपल्या सोयीसाठी दिलेले होते. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने या सगळ्या पत्रांना आता एका बाजूला केलेलं आहे. आता पुढे काय असा प्रश्न निर्माण झाला आपल्या पुढे. पुढे काय, नेक्स्ट, व्हॉट नेक्स्ट? केंद्र प्रमुख भरती संदर्भामध्ये याचा काही परिणाम होणार आहे का, असा एक प्रश्न वारंवार सगळेजण सांगत असतात. याच्यानंतरचा एक व्हिडिओ केंद्र प्रमुख प्राथमिक संचालनाच्या पत्राचा करत आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की केंद्र प्रमुख भरतीवर याचा नेमका काय परिणाम आहे. तो नक्की तो व्हिडिओ बघा. आता आपण बघूया की नेमकं आता आपल्याला काय करायचं आहे, यातून आपली सुटका कशी करून घ्यायची आहे आणि आपण नेमकं काय केल्याने आपण यातून वाचू शकू, हे सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया. आता टीईटीच्या बाबतीमध्ये टीईटीच्या बाबत आता टीईटी सर्वांना झाली हे सगळ्यांना माहिती आहे. मग यातून बचावात्मक पवित्रा घेण्यासाठी किंवा काय करण्यासाठी काय झालंय, बरेचशा युट्यूब व्हिडिओला मी पाहतो ज्यांचा खरं पाहता जे शिक्षक नाहीत, तुम्ही मी शिक्षक आहे, आपल्याला आपलं जगणं माहिती आहे, आपल्याला आपली कामं माहिती आहेत, आपल्याला आपण शैक्षणिक कामांमध्ये किती व्यस्त झाले आहेत हे माहिती आहे. आणि या सगळ्या याच्यामध्ये टीईटी द्यायची, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. टीईटी द्यायची का, तर तुम्हाला मला कोणालाही वाटत नाही का आता टीईटी द्यावी. आता नाही प्रॅक्टिकली शक्य, पुन्हा 5-5 तास 6-6 तास अभ्यास करणं आणि पुन्हा परीक्षेला सामोरं जाणं. कारण आता अशी एक परिस्थिती झाली आहे का द्रोणाचार्यांनी अर्जुन घडवलाय आणि द्रोणाचार्यांनाच पुन्हा एकदा त्यांना परीक्षा देण्याची वेळ आलेली आहे, अशी पद्धत झालेली आहे. आणि कोण घेणार त्यांची परीक्षा, अशा पद्धतीचा एक प्रश्न निर्माण होतोय. परंतु निर्णय मान्य सर्वोच्च न्यायालयाचा असल्यामुळे आपल्याला ते फॉलो करणं आपलं संविधानिक जबाबदारी आहे. मग टीईटी यातून काय नेमकं काय करता येईल, तर टीईटीच्या संदर्भामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला सोप्यात सोपी करता येईल तर टीईटी देऊन टाकायची. टीईटी द्यायची 1 सप्टेंबर 2027 पर्यंत टीईटी उत्तीर्ण होणं सुप्रीम कोर्टानं बंधनकारक केलेलं आहे. ही तारीख लक्षात ठेवा, 1 सप्टेंबर 2027. 1 सप्टेंबर 2025 रोजी जे बांधव 53+ आहेत त्यांना टीईटीची गरज नाही, परंतु त्यांना जर पदोन्नती घ्यायची असेल तर त्यांना ही टीईटी द्यावी लागेल. तारीख लक्षात ठेवा, तुम्ही कोणत्या तारखेला 53+ पाहिजे. तुम्ही 2 सप्टेंबरला असाल तर त्याचा उपयोग नाही. झालं, इथपर्यंत पहिला मुद्दा. आता दुसरी गोष्ट, दुसरा पर्याय, माननीय सर्वोच्च न्यायालयात रिव्ह्यू पिटिशन दाखल करायची. रिव्ह्यू
पिटिशन फाईल करायची जी ऑलरेडी फाईल झालेली आहे, रिव्ह्यू पिटिशन फाईल करायची, जेणेकरून याच्यावर थोडासा सहानुभूतीपूर्वक आपण निर्णय द्यावा. अशा पद्धतीनं जर मान्य सुप्रीम कोर्टाने जर मान्य केलं, आपण एक गोष्ट त्यांना जर पटवून देऊ शकलो का आरटीई 2009 जो आहे हा 1 एप्रिल 2010 पासून लागू झालाय, बरोबर. हा जर 1 एप्रिल 2010 पासून लागू झालाय तर किमान 1 एप्रिल 2010च्या अगोदरचे जे शिक्षक बांधव आहेत ते त्या निवड मंडळातून त्या याच्यातून आलेले आहेत, त्यांना टीईटीतून वगळण्यात यावं. हा पहिला मुद्दा. 1 एप्रिल 2010. आता 2012 पर्यंतचे जे बांधव आहेत ते सीईटी देऊन आलेले आहेत, बरोबर. या सीईटीच्या बॅचचं नेतृत्व मी स्वतः करणार आहे, उच्च न्यायालयातलं पण आणि परीक्षा परिषदेकडे पण आणि शिक्षण संचालनालयाकडे पण. सीईटी आणि टीईटी हे इक्विव्हॅलंट आहे. त्यामुळे हे 2010-12 पर्यंतचे 2010 ते 2012 पर्यंतचे जे शिक्षक आहेत ते सीईटीतूनच आलेले आहेत, त्यांना वेगळी टीईटी देण्याची गरज नाही. आणि महाराष्ट्र शासनाचा 2013चा शासन निर्णय आहे, 13 फेब्रुवारी, की 13 फेब्रुवारी 2013 नंतर सेवेत येण्यासाठी तुम्हाला टीईटी बंधनकारक आहे. तो तर जीआरच आहे, तो तर प्रश्नच नाही. मग 2013 नंतरचे जे 90% जे शिक्षक बांधव आलेले आहेत ते टीईटी देऊनच आलेले आहेत. याच्यामध्ये थोडस जे गुंतागुंत होणार आहे ते आपल्या माननीय वस्ती शाळेतले जे शिक्षक आहेत, वस्ती शाळा शिक्षक, त्यांच्या थोड्याशा तारखांमुळे ते थोडासा त्यांना तिथे त्रास होऊ शकतो. तर अशा पद्धतीनं आपल्याला रिट पिटिशन मध्ये आपण जर युक्तिवाद करू शकलो तर कदाचित याच्यामध्ये आपण वाचू शकतो, असं माझं व्यक्तिशः मत आहे. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आता तुम्ही मान्य सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला आहे याच्यामध्ये सूट मिळवण्यासाठी कोणत्याही उच्च न्यायालयात धाव घेऊ शकत नाही. तशी डेअरिंग करू नका. माझ्या सगळ्या बांधवांना विनंती आहे की मान्य उच्च न्यायालयामध्ये या गोष्टीसाठी आता जाऊ नका, कारण सुप्रीम कोर्टाच्या एका निर्णयानं तुमची याचिका निकाली निघते. विनाकारण पैशाचा अपव्यय आहे. 2 गोष्टींसाठी तुम्ही न्यायालयात जाऊ शकता. एक, टीईटी ही सीईटीला इक्विव्हॅलंट आहे, हे तुम्ही माननीय उच्च न्यायालयामध्ये जाऊ शकता, कारण तो इथला अधिकार. आता हे झालं. दुसरी गोष्ट, आता माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाला अधीन राहून राज्य शासन काय शासन निर्णय काढतंय, काय शासन निर्णय काढतंय याच्याकडे डोळे लावून पाहण्याचं कामच आपल्याकडे शिल्लक आहे. मग यांनी आता राज्य शासन नेमका काय आधार देणार आहे याच्याकडे एक माझ्या माहितीप्रमाणे एक गोष्ट आहे बघा. तुम्हाला आठवत असेल मराठा समाजाला आणि मुस्लिम समाजाला, माझ्या मते जितकं मला माहिती आहे, तर याच्या पूर्वी 2014च्या माननीय फडणवीस साहेबांच्या सरकारमध्ये आरक्षण लागू झालं होतं, काहीतरी 16% की 14%, मला नीटचा आकडा माहित नाही. परंतु ते आरक्षण माननीय सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलं. उच्च न्यायालयाने ते टिकवलं, सर्वोच्च न्यायालयाने ते रद्द केलं. परंतु तो जो काळ झाला म्हणजे लागू झाल्याचा आणि रद्द झाल्याचा, बघा, लागू झाल्याचा काळ आणि रद्द झाल्याचा काळ, ह्या काळामध्ये अनेक समाजातील बांधव जे आहेत आपले ते नोकरीला लागले. मग रद्द झाल्यानंतर यांची नोकरी काढायची का? तर नाही. शासनानं परिपत्रक काढून त्यांच्या नोकरीला काय दिलेलं आहे, संरक्षण दिलेलं आहे. अशा पद्धतीचं काही करून शासन निर्णय जर निघाला की या कालखंडातल्या शिक्षकांना आपण अशा पद्धतीने सूट देऊ शकतो, आणि त्या पत्राला पुन्हा जर सर्वोच्च न्यायालयात चॅलेंज झालं आणि ते पत्र जर रद्द झालं तर मात्र आपल्याला टीईटी द्यावीच लागणार आहे. पण त्याच्यामध्ये बरेचसे बांधव आपले रिटायर होतील, बरेचसे 53+ होतील, बराचसा काळ आपल्या याच्यामध्ये निघून जाईल. 2 गोष्टी टीईटी सीईटी सारखी आहे. शासन निर्णयामध्ये या सगळ्या गोष्टींचा थोडस त्यांना संदर्भ देऊन या सगळ्या गोष्टी आपल्याला करता येतील. या 2-3 गोष्टी जर केल्या टीईटी बाबत तर निश्चितपणाने आपल्याला टीईटीचा लाभ, त्या टीईटी मधून सूट होण्याचा लाभ आपल्याला मिळेल. आणि याही पलीकडे जाऊन जर आपण पाहिलं काय करायचं, तर जे अंडर 50 आहेत, अंडर 45 आहेत, जे अजूनही
सरळ सेवा आणि एमपीएससी ला पात्र आहेत त्या सगळ्या बांधवांना मी विनंती करतो का त्यांनी टीईटी द्या. त्यांनी टीईटी द्या. अभ्यास म्हणून द्या, आनंद म्हणून द्या, मजा म्हणून द्या किंवा सक्ती आहे म्हणून द्या, पण ज्यांचं एज बिलो 45 आहे त्या सगळ्यांनी टीईटी द्याच. आलं लक्षात. त्यांनी अजिबात असं करू नका की नाही आता मी काय करू, मला होईन का आता अभ्यास, काही नाही. आपल्याकडे वयवर्ष 58 हे रिटायरमेंटचं वय आहे, म्हणजे आपण तोपर्यंत काम करू शकतो, सगळ्या गोष्टी करू शकतो. आता तुम्हाला असं वाटेल की सरांनी असं सांगायला पाहिजे की नाही नाही टीईटी रद्दच झाली पाहिजे, असंच केलं पाहिजे, तसंच केलं पाहिजे. पण मित्रांनो, मला तुम्हाला एक जाणीवपूर्वक सांगायचं आहे की किती गोष्टींपासून आपण किती काळापर्यंत दूर पळणार आहोत. आणि म्हणून मला असं वाटतं की तुम्ही नुकतंच पाहिलं असेल की मद्रास उच्च न्यायालयाने 2025 ला निर्णय दिलेला आहे. तो पण फेब्रुवारीचा निर्णय आहे. तो सुद्धा निर्णय काय झाला तुम्हाला हे पण दाखवतो, हवं तर कटिंग पण दाखवतो पेपरचं, इथे तुम्हाला दिसून जाईल लगेच. बघा काय म्हटलंय. जून 2025 मध्ये मद्रास हायकोर्टाच्या खंडपीठाने म्हटले होते की 29 जुलै 2011 ही तारीख दोन लोक सांगत असतात की 29 जुलै 2011 पूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांना सेवेत राहण्यासाठी टीईटी उत्तीर्ण आवश्यक नाही. परंतु मद्रास हायकोर्टाने काय सांगितलं होतं, परंतु पदोन्नतीसाठी टीईटी उत्तीर्ण होणे अनिवार्यच आहे. आणि हेच हे वाक्य बदललंय. आणि नोकरीत राहण्यासाठी पण आणि पदोन्नतीसाठी पण टीईटी आवश्यक आहे असं माननीय सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे. अल्पसंख्याकाचा निर्णय मात्र त्याच्यामध्ये आलेला नाही. अशा ज्या गोष्टी आहेत हे सगळं पेपरला तुम्ही बातम्या पाहिलेल्या आहेत की काय करायचं काय नाही, या सगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला एक हे सांगायचंय, परीक्षा कोणाला चुकलेली नाही. आता आमच्या सोबत जे काही बांधव तुम्ही बघितलं मागच्या परीक्षांमध्ये आम्ही विस्तार अधिकाराचा पेपर दिला, अनेक बांधव सिलेक्ट झाले, नोकरीला जॉईन झाले. पण ती नोकरीला जॉईन झाल्यानंतर सुद्धा त्यांना परीक्षा द्यावी लागते. म्हणजे विस्तार अधिकाराचा पेपर द्यायचा, विस्तार अधिकारी झाल्यानंतर त्यांना प्रोबेशन पिरियड संपल्यानंतर त्यांना एक पेपर द्यावा लागतो. 3 अटेम्प्ट मध्ये तो पास व्हावा लागतो, ना ते इन्क्रीमेंट बसत नाही. अलग लक्षात. काहींचं डिमोशन होतं, ती सुद्धा त्यांना पेपर द्यावा लागतो. ते झाले जे IAS IPS आहेत ते, किंवा आपल्याकडे जे मान्य BDO साहेब आहेत, तहसीलदार साहेब आहेत, राज्यसेवेतून आलेले, ते नोकरीला जॉईन झाल्यानंतर त्यांना लगेच पेपर द्यावा लागतो. त्या पेपरमध्ये पास व्हावं लागतं, तेव्हा कुठे जाऊन त्यांची इन्क्रीमेंट बसते. आता हे बघा, आता जे शिक्षण सेवक जॉईन झालेले आहेत या पवित्र पोर्टलमधून, जे इंग्रजी माध्यमातून आलेले आहेत आणि इंग्रजी सेमी इंग्लिश शाळेवर गेलेले आहेत, त्या शिक्षण सेवकांना सुद्धा परीक्षा आहे 3 वर्ष झाल्यानंतर. मग ते टीईटी केलं, ज्यांनी टीईटी केलंय, ज्यांनी इंग्रजी डीएड पण केलंय, ज्यांनी टीईटी पण केलंय, ज्यांनी टीईटी करून टेट पण केलंय, टेट मधून ते विज्ञान आणि गणित पदवीधर म्हणून पण आलेत, आणि त्यांना त्यांचं शिक्षण सेवक पूर्ण झाल्यानंतर परत एकदा परीक्षा द्यायची आहे. इथे बघा प्रेस नोट आहे, पवित्र प्रणाली मार्फत निवडलेल्या सर्व शिक्षण सेवक आपले शिक्षक यांना शिक्षण सेवक कालावधीमध्ये परीक्षा उत्तीर्ण करणे बंधनकारक असल्याबाबतच्या बातमीबाबत खुलासा, असा हा खुलासा या ठिकाणी शिक्षण मंत्रालयाने केलेला आहे. तो GR वाचा, ग्रुपवर टाकून देईन मी. 14/9/2024 पत्र आहे. अलग लक्षात. म्हणजे सुटका का कोणाला नाही. आता आपल्याला खूप ही गोष्ट वाटत राहते, हे एन चंद्रशेखर आहेत, युपीचे खासदार आहेत, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, ज्याला चंद्रशेखर रावण असं आपण म्हणतो. ते निवडून आल्यानंतर त्यांनी यांना मुख्य न्यायाधीशांना पण पत्र लिहिलेलं आहे की नेमकं काय केलं पाहिजे किंवा कसं दिलासा दिला पाहिजे, त्या संदर्भाने मागणी केलेली आहे. आता हा प्रश्न तुमचा माझा आहे का? नाही. हा आहे प्रश्न कमीत कमी 1 कोटी लोकांचा. तुम्ही म्हणाल काय महाराष्ट्रात काही 1 कोटी शिक्षक आहेत का? नाही. हा प्रश्न देशाचा आहे, देशातल्या कमीत कमी 1 कोटी शिक्षकांचा. आणि आपल्याकडे खासगी, झेडपी, आश्रमशाळा, इंग्लिश मीडियम, समाज कल्याण या सगळ्या शाळांमधल्या 1ली ते 8वीच्या शिक्षकांना टीईटी देणं बंधनकारक झालेलं आहे. म्हणून देशभरातले कमीत कमी 1 कोटी लोक आणि राज्यभरातले जितकं मला माहिती आहे, राज्यभरातले 8 लाख शिक्षक आपले जे आहेत, त्या 8 लाख शिक्षकांना टीईटी द्यावी लागणार आहे. आणि म्हणून खचून जायचं नाही. तुम्ही या प्रवासामध्ये एकटे नाही, या समुद्रामध्ये गोता खायला तुम्ही एकटेच नाही, अनेक जण आपल्या बरोबर आहेत.
आणि हे जे आहे प्राथमिक शिक्षणावर टीईटीची कुऱ्हाड वगैरे अशा बातम्या पाहून घाबरून जायचं नाही, कारण आपण टॅलेंटेड आहोत, आपण डीएड केलेलं आहे, आपण उच्च पदव्या घेतलेल्या आहेत. अजून एक मला एक हे करायचं होतं की जे लोक सेट आणि नेट झालेले आहेत किंवा पीएचडी झालेले आहेत त्याही बांधवांसाठी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्याचं आणि मंत्रालयाकडे पाठपुरावा करण्याचा माझा विचार आहे. जसं सीईटी ही टीईटीला इक्विव्हॅलंट आहे ते एक बांधव आणि सेट नेट वाले जे बांधव आहेत ते बांधव, त्या बांधवांनी सुद्धा काय केलंय, ती परीक्षा युजीसीच घेते ना, ती काय आहे, ती पण स्टेट इलिजिबिलिटी टेस्ट आहे आणि ती एक नॅशनल इलिजिबिलिटी टेस्ट आहे. आणि ही काय आहे, टीचर इलिजिबिलिटी टेस्ट आहे, ती प्रोफेसर होण्यासाठी आहे. जे प्रोफेसर होण्यासाठी पात्र आहेत ते काय शिक्षक होण्यासाठी पात्र असू शकत नाही का? म्हणून ते जे बांधव आहेत त्यांनी सुद्धा मला संपर्क केला तरी चालेल. म्हणजे 3 बांधवांनी मला संपर्क करायचा आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचं मी सविस्तर विवेचन करेन. एक ज्यांनी सीईटी दिलेली आहे ते सीईटीला टीईटी इक्विव्हॅलंट आहे ते, 2 नंबर ज्यांनी सेट नेट केलेला आहे ते, अशा सगळ्या बांधवांना दिलासा देण्यासाठी आपल्याला जे जे करता येईल ते सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी करूयात. बाकी शिक्षक संघटनांचाही पाठपुरावा चालूच आहे, त्यांच्या पाठपुराव्याला यश येवो या सगळ्या आपल्या सदिच्छा. आपल्या सगळ्या त्यांच्यावर राहतील. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद याबाबत काय निर्णय घेईल याची सगळेजण वाट बघूयात. या व्हिडिओमधून सगळ्या गोष्टी क्लिअर कन्सेप्ट झालेल्या असतील. नाही झाल्या तर माझा नंबर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, त्या नंबरला फोन करा, मेसेज करा, त्या सगळ्या गोष्टींचा उत्तर देण्याचा प्रयत्न मी नक्की करेन. आपण या सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सगळ्या शंका समाधान करून घ्याल अशी या ठिकाणी आशा व्यक्त करतो. काही शंका आली तर निश्चितपणे फोन करा. आपल्या सगळ्यांचे अधिकारी कट्टाच्या वतीनं खूप खूप आभार. धन्यवाद.